आमच्याकडे व्लॉगची सुरुवात अशीच होती. हॅलो, आमची आता अशी सुरुवात झाली आहे ब्लॉगची. आता आम्ही कुठे आलो? रेवदंडा. खूप मस्त आहे, एक नंबर. मग मला दाखवते मी. दोन, 3, 4, 5, 6 म्हणून 7 खणी भरून. वरचा कट पडला? अरे वरती 2 आहेत. नाहीये बाई, एकच आहे. अरे भाई 2 आहेत भाई वरती. हे बघ, 1, 2. तुला दिसत नाही, तुझी हाईट कमी आहे. एवढी पण नाही कमी माझी. आठवलं, ते लोक पण असे चढले होते ना, मी बघितलंच नाही ते. स्ट्रेंजर थिंग. असेच आपण वरती आले आणि वरतून खाली येते दुनिया. ते बघ कसं आहे, ईस्ट वेस्ट, हां, नॉर्थ साऊथ. ते फिरतं हवेने. आता नाही फिरत आहे, पण हवाच नाही आहे. ते सांगते कुठल्या साईडला हवा चालली. सूर्य बघ कसा दिसतो. हॅलो गाईज, आम्ही आलो आहोत लाईट हाऊसमध्ये. आणि रोहन लाईट हाऊसमध्ये ना, लाईट हाऊसवर. लाईट हाऊसवर आलो आहोत. आणि रोहन यायच्या आधी घाबरत होता, बोलला तुला शॉक लागेल. अरे रिस्की काम आहे भाई. मी त्याला सांगितलं की हे लाईट हाऊस आहे, त्याला माहितीच होतं असं लाईट हाऊस असतं. आणि सकाळी पाणी इथे होतं, ते आता तिकडे इथे होतं, गेलंय. इथे होतं थोडं सकाळी लांब पाणी, गेलंय. आता तिथपर्यंत गेले. चला आता, चला खाली चला.
घाबरला. हे बघा कसं जायचंय. एवढीशी वाट आहे आणि त्याच्यामुळे रोहन घाबरला. ही एक शिडी उतरून आता इथून खाली आलो. इथून असं खाली. आता इथून अजून एक शिडी. रिस्की काम आहे, एकदम रिस्की काम आहे भाई. आता इथून नॉर्मल सीट आहेत, तरी पण हाईट आहे का पिऊ? चल ना लवकर पिऊ, मला तिकडे जायचं. पिऊ मला इकडे जायचं. पचका झालाय काहीच हिच्यामुळे. आम्हाला वाटलं इथून किल्ला आहे, पण इथे फक्त लाईट हाऊस होतं. आता किल्ल्यासाठी परत तेवढं फिरून मागच्या साईडने तिकडे जायला लागणार आहे हिच्यामुळे. इथून पण व्ह्यू खतरनाक आहे. काय व्ह्यू आहे यार. आणि एवढ्या लांबून येऊन पण यांना झोकात खेळायला. अलिबागचे कुत्रे. काय पण अलिबागचे कुत्रे. काय व्ह्यू आहे यार. अरे ते बघितलं का रोहन, काय? कसं उजेड पडलाय त्याच्यातून. सूर्याचा बरोबर उजेड पडलाय त्याच्यावर. 1 2 3 दिसतं तुला? मस्त ना. स्पॉटलाइट. आपला घोडा. कोलंबी सुकट टाकली होती. हे मी पण खेळू का? हा रे खेळू का मी पण? घेशील का? ठीक आहे येतो मी जाऊन. थांब. हा का मग आपण खेळू. हा का पिऊ, मला मित्र भेटलेत ते मला बोलले की तू आमच्याबरोबर खेळायला ये. जा ना मग. आता मी जाणार आहे बॅट बॉल खेळायला. ते निवडत आहेत ना. कुत्रे खाऊन खाऊन वैतागले असतील ना. किती खाणार. हो ना गाईच प्लॅन चेंज झालाय. माझे पाय दुखतायत. हिचे पाय दुखतात त्यामुळे किल्ल्यावर जात नाही आता. जीन्स घातली आणि त्याच्यामुळे तुम्हाला किल्ला बघायला भेटणार नाही. तुम्ही यूट्यूबवर सर्च करा कोरलाई किल्ला आणि तो बघून घ्या. हा मागे दिसतोय तो कोरलाई किल्ला. मागे दिसतो हा काय, हा मागे इथे दिसतोय वरती तो कोरलाई किल्ला आहे. ओके हां. आणि हिच्यामुळे आता आम्ही तिथे जात नाही. आता प्लॅन चेंज झाला. आता आम्ही चेंज करणार आहे. चेंज म्हणजे मी चेंज करणार आहे. शूज घालणार आहे आणि इथे जाणार आहे. प्लेस एकदम भारी आहे. हे इथे आम्ही आणि हा मागे बीच. इथून वरती जायला पण आहे. हा व्ह्यू बघा. प्लेस कशी आहे ते सांग. जागा कशी आहे? एकदम मस्त. माझी चॉईस. आपला फोटो काढता. अरे नाच ना. फोटो जाळी मारून ना. हा लाल जवळ आहे. हा सफेद जवळ आहे. हे काय बोंबील. नुसते बोंबील आहे ना. ते काय कसले वाम आहे का? बोंबील आहेत. मोठे बोंबील छोटे बोंबील. हॅलो. आम्ही जिथे राहिलोय ना तिथे दोन्ही साईडला समुद्र आहे. इकडे पण
आणि इथे पण हा एकदमच मस्त आहे, जवळ आहे. आणि हा आता आहे जवळ पण खूप हे झालाय. इकडे पण समुद्र आहे, इकडे पण समुद्र आहे. आणि आम्ही मध्ये. माझा बाबू नाही, माझे माझ्या मित्र बाबूची आठवण येते मला खूप. पण तो असता तर खूप मजा केली असती. पण थंडी एवढी होती की आम्ही दोघे पण, आमच्या दोघांची पण हालत खराब झाली थंडीमुळे. नशीब त्याला आणलं नाही ना, नाहीतर तो बसला पण नसता एवढा. 4.5 तास लागला मुंबईवरून आम्हाला. कंटिन्यू आम्ही बाईकने आलोय. सकाळी 7 वाजता निघालो होतो आणि 6:30 वाजता निघालो होतो आणि थांबत आलो, त्यामुळे जास्त वेळ झाला. 11:30 पोहोचलो. 11:30 पावणे 12 इथे पोहोचलो आम्ही. पण इथे आल्यावर सगळा थकवा निघून गेला. एक नंबर प्लेस आहे. डॉगेश फायनली ज्याच्यासाठी आले, बीचवर आलेलो आहे. पर्सनल आम्ही विकत घेतलाय हा बीच आम्ही विकत घेतलाय. बघा इथपर्यंत, इथून पण कोण नाहीये, इकडे मागे पण कोण नाहीये. हा अख्खा बीच आम्ही विकत घेतलाय 250 रुपयाला. आम्ही दगडावरून आता पाण्याच्या इथे चाललोय. हा प्लॅन हिचा आहे. अरे आलो तेव्हा पाणी आपण इथपर्यंत होतं यार, इथपर्यंत पाणी होतं आलो तेव्हा. आणि आम्ही इथे राहतोय. हा कुठे गेला? हा इथे आम्ही राहतोय. बॉल टाकला, एक नंबर. हे बघा इथे आम्ही राहतोय, इथे आम्ही राहतोय इथे. आणि इथून हा समोर बीच आहे. घरी आहे. आमच्या प्रेमाची निशाणी घरी आहे, त्यामुळे आम्ही इथे ती बीचवर काढणार नाही. फायनली एवढं सगळं पार करून आल्यानंतर आता आम्ही पाण्याच्या इथे पोचलोय.
खूप फोटोज आणि व्हिडिओज काढून हाऊस भागली. आता आम्ही रिटर्न चाललो आहे. हॅलो, परत आम्ही घरी आलो आता आणि इथे समुद्राच्या इथे आहोत, पण एवढी थंडी नाही वाटत आहे. पण ॲक्च्युली इथे काळोख खूप आहे, पण बॅक कॅमेऱ्यामध्ये असं दिसतं आता की उजेड आहे ते, पण काळोख खूप आहे. लाईट आली. आजचा दिवस आम्ही इथेच एंड करतोय आणि उद्या आता आली लाईट आली. अशा रीतीने सो आजचा दिवस आम्ही इथे आता एंड करतोय आणि उद्या आता प्लॅन वेगळा आहे आणि उद्या इथून जाणार आहे अलिबागला. उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे. उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे. सो ही जागा आम्ही सोडणार आहे. खरं तर इथे आम्हाला राहायचं होतं, पण बुक आहे, त्यामुळे इथून मग आता उद्या आम्ही अलिबागला जाणार आणि मग तिथे एक वेगळा डे असेल तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. सो आजचा दिवसाचा एंड हा इथेच आहे.